उत्तर सोलापूर तालुक्यात मुसळधार पाऊस आणि महापुराचा तडाखा बसलाय। सीना नदी परिसरातील 11 जिल्हा परिषद शाळांपैकी तब्बल 7 शाळा अक्षरशः पाण्यात गेल्याने शिक्षणावर मोठा परिणाम झालाय। तेलगाव, शमशापूर, पाकणी, बेलाटी, शिवणी आणि पाथरी या शाळांमध्ये पाणी शिरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। नंदूर आणि कवठे गावांना पुराच्या पाण्याने वेढा दिल्याने प्रशासन सतर्क झाला आहे। गट शिक्षणाधिकारी बापूराव जमादार आणि शिक्षण विभागाने तत्काळ शाळांना भेट देत पोषण आहार, शालेय अभिलेख सुरक्षित स्थळी हलवण्याची कारवाई केली। कवठे गावातील 10 कुटुंबांना स्थलांतरित करून शाळेतच सुरक्षित ठेवण्यात आलाय। बेलाटी आणि कवठे शाळातील प्रयोगशाळा, ग्रंथालयाला मोठे नुकसान झाले असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शिक्षक, मुख्याध्यापक आणि पालकांनाही विशेष सूचना देण्यात आल्या आहेत। गावकरी तातडीने शाळांची दुरुस्ती आणि शैक्षणिक साहित्याची उपलब्धता व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत। या ठिकाणी आपण आलेलो आहोत नंदूर या गावामध्ये अतिशय पूरजनक परिस्थिती, अतिशय भयानक परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे, जे पूर्णपणे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे आणि पूर्ण गावाला या पाण्यानं वेढा मारलेला आहे। आपण बघू शकता की आता सध्याला गावाच्या सीमेजवळ या ठिकाणी पाणी आलेलं आहे आणि या गावाला रेड अलर्टचं जाहीर डिक्लेअर करण्यात आलेलं आहे आणि प्रशासनाच्या वतीनं माननीय गट शिक्षण अधिकारी उत्तर सोलापूर यांनी पूर्ण शाळेला, शिक्षकांना अतिशय कडक सूचना दिलेल्या आहेत की कोणत्याही विद्यार्थ्यांना शाळेच्या जवळ आणायचं नाही आणि तिथून स्थलांतर करण्यासाठी अशा सूचना या ठिकाणी गट शिक्षण अधिकारी बापूराव जमादार या ठिकाणी दिलेल्या आहे। आणि तसेच या ठिकाणी उपस्थित आहेत सरपंच साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। पर्यायी व्यवस्था आपण काय केलेला आहात आणि गावाला जाण्यासाठी आता दुपारी 2 वाजेपर्यंत पाणी येण्याची शक्यता आता कमी झाली का वाढलेलं आहे? पाणी वाढले पाणी आणि तुम्ही पर्यायी ह्या स्थलांतरित करण्यासाठी आपण काय उपाययोजना केली? मुरम चालणार टाकायचं दुसरा पर्यायी मार्ग काढण्यात आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता की हे जो मेन रोड आहे आता सध्याला पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे आणि सरपंचाच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे की पर्यायी व्यवस्था या ठिकाणी मुरुम टाकण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि सावकाशपणे ज्यात कशा पद्धतीने पाणी वाढेल असं गावकऱ्यांना स्थलांतरित करण्यात येणार आहे असं या ठिकाणी सरपंचांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता की आपल्या समोर आहेत गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती उत्तर सोलापूर बापूराव जमादार सर, आपण शाळांना काय सूचना दिलेल्या आहेत आणि कशा पद्धतीनं या ठिकाणी सुरक्षेची काळजी घेतलेली आहे? माननीय जिल्हाधिकारी, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी, माननीय शिक्षणाधिकारी, गट विकास अधिकारी या प्रशासनाकडून ज्या सूचना आलेल्या आहेत त्याप्रमाणे गेल्या 3 दिवसापासून आम्ही शाळेमधलं सगळं साहित्य, महत्त्वाचं जे काही साहित्य, रेकॉर्ड असेल, अभिलेख असेल किंवा शालेय पोषण आहार असेल ते सगळं सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं काम केलेलं आहे। सरपंच, ग्रामपंचायत आणि सर्व गावकऱ्यांच्या सहकार्यानं शाळेच्या विद्यार्थ्यांना सुरक्षित ठेवलेलं आहे। आणि आज या ठिकाणी नंदूर या ठिकाणी पाणी जास्तच वाढलेलं आहे असं दिसलेलं आहे, तेव्हा गावकऱ्यांनी व्यवस्था केलेली आहे। पर्यायवस्था दुपारपर्यंत सर्व लोकांची पर्यायवस्था त्या ठिकाणी हलवणार आहेत असं समजतं त्यांच्याकडनं, त्यामुळं कुठल्याही जीवितहानी होणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्यायचं अशा प्रशासनाच्या सूचना आहेत। MSCB, शिक्षण विभाग, गट विकास अधिकारी, शिक्षणाधिकारी, आरोग्य विभाग, बांधकाम विभाग, गट विकास अधिकारी यांची सगळ्यांची टीम कार्यरत आहे। पोलीस प्रशासनाचंही सहकार्य या ठिकाणी लाभत आहे। धन्यवाद। जिल्हा परिषद कवठे मुख्याध्यापक सर, हे किती कुटुंब या ठिकाणी आलेले आहेत? साधारणतः कवठे गावास काल गट शिक्षणाधिकाऱ्याशी जमादार साहेबांनी भेट दिली आणि आज पण ते या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचं मी अभिनंदन करतो। अशा पूर परिस्थितीच्या वेळी सुद्धा ते दौरे करत आहेत। तर आपल्या कवठे गावास काल व्हिजिट दिली, तेलगावला व्हिजिट दिली। काल कवठे गावाच्या जवळजवळ 100 ते 200 फुटापर्यंत पाणी नव्हतं, परंतु आजच्या घडीला सध्याला शाळेच्या मागच्या बाजूस पाणी आलेलं आहे बॅकवॉटरने आणि ते शाळेच्या भिंतीपासून आज जे पाणी जाणारं पाणी आहे आपल्या शाळेतलं, त्या शाळेच्या पाण्याच्या जाण्याच्या मार्गातून आज ते पाणी शिरलेलं आहे आणि गावातल्या शेजारील आपल्या शाळेच्या बाजूच्या आणि उतारावरती घरं असलेले कवठ्यातील जवळ 4-5 कुटुंब या ठिकाणी स्थलांतरित झालेले आहेत। मग अशा जवळच्या 4-5 कुटुंब स्थलांतरित झालेले या ठिकाणी सुतार कुटुंब आहे, इतर 4-5 कुटुंब आहेत, ते आपल्या शाळेत या ठिकाणी वास्तव्यासाठी माननीय सरपंच साहेबांनी, सदस्यांनी आज आम्हाला विचारणा केली आणि कालपासून आपण ती तयारी करतोय की स्थलांतरित झाल्यानंतर काय करावं लागेल। तर शाळेच्या 1-2-3 खोल्या त्यांनी देण्यास विनंती केली आणि आम्ही पण आपत्कालीन परिस्थिती म्हणून प्रशासनाची एक बाब म्हणून जशा पद्धतीनं शिवसाहेब, कलेक्टर साहेब, गट शिक्षणाधिकारी साहेबांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनेनुसार
आपण सर्वांनी या ठिकाणी दक्षता घेऊन सर्व शिक्षक आणि आम्ही सगळ्यांनी मिळून आपल्या शाळेचा हा परिसर स्वच्छ आणि परिसर ठेवून या लोकांना वास्तव्यासाठी व्हरांडा असेल, शाळेच्या धोकादायक वर्ग खोल्या सोडून इतर ज्या खोल्या आहेत अशा ठिकाणी यांची सोय करण्यात आलेली आहे. आणि तुम्ही सध्या बघता या ठिकाणी त्यांचं घरातलं सगळं गॅस सिलेंडर असे सगळे साहित्य त्या ठिकाणी जुजबी 1-2-4 दिवसासाठी जे लागणारे साहित्य आहे ते आणून या ठिकाणी आपली उपजीविका या ठिकाणी करत आहेत. मग त्यांच्या पाण्याची सोय असेल आणि आमच्या परीने आमचे शिक्षक आणि आम्ही ग्रामस्थ म्हणून त्यांना ज्या काही सुविधा शक्य आहेत तेवढ्या पद्धतीने आमच्या सरकारने आपण करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. या ठिकाणी आपण त्यांच्या प्रतिक्रिया आपण ऐकल्या आहेत आणि या सर्व गोष्टीचं कटाक्षाने जे नियोजन आहे सन्मान्य गट शिक्षणाधिकारी बापूराव जमादार सर करत आहेत. आपण त्यांच्याशी विचारणा करू. म्हणून सर, सुरक्षित स्थळी जे कवठे गावातील जे कुटुंब आहे आणि आपण कशा पद्धतीने नियोजन करण्यात आलेलं आहे सर? काल जेव्हा आम्ही केलगाव आणि कवठे या भागाचा दौरा केला त्यावेळेला कवठ्याला एवढे पाणी येईल असं वाटलं नव्हतं, परंतु आज कवठे गावामध्ये पण पाणी वाढत आहे. त्यामुळं सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, SMC व्यवस्थापन समिती या सगळ्यांच्या मदतीनं या कुटुंबांना आश्रय देण्यासाठी आम्ही प्रशासनाच्या वतीने सूचना दिल्या होत्या. त्या पद्धतीनं सर्व साहित्य सुरक्षित ठेवलेले. या ठिकाणच्या 6 ते 7 खोल्या गळत आहेत, हे काल पाहिलेले आहे मी. पण ज्या सुस्थितीत आहेत त्या खोल्या ग्रामस्थांना, गावकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी सूचित केलेलं आहे. आणखीन जर प्रसंग वाढला तर पर्याय व्यवस्था करण्याची प्रशासनाकडे अहवाल सादर करतो आम्ही. या ठिकाणी आपण पाहू शकता की माननीय कलेक्टर साहेब, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम साहेब, तसेच प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय सुंदर असं या ठिकाणी नियोजन माननीय गट शिक्षणाधिकारी बापूराव जमादार सर यांच्याकडून करण्यात आलेलं आहे.